तर आता आपण आहे रत्नागिरी स्टेशनवर आणि आम्ही चाललोय आता राजापूरला गावी. आणि आपल्याला सोडायला आलेत तनू, ऋग्वेद आणि अथर्व. अथर्वाचं काम चालू आहे अजून. तर भेटू. पप्पा आलेत आणि मम्मी. सकाळी ज्या ट्रेनने ते येत होते तीच ट्रेन पकडतो आपण डायरेक्ट. तर भेटू आपण राजापूरला गेल्यावर. तर आता आलोय आपण घरी गावाला आणि मम्मीने पुरणपोळी आणि चहा घेतला. तर बसला आपण खायला बाहेरच. आणि आता होळीची तयारी सुरू होईल तर तिथे जायचं आहे. तो कार्यक्रम आता सुरू आहे. आपण खाऊन निघूया. तर आता आपण चाललोय होळी उभी करायला चांगल्या देवाच्या इथे पोहोचलोय. चांगलं उचलून देत लाईनीत भरपूर घे. भरपूर घ्या थोडंसं काय भरपूर घे ना. इसकाटला शेवटचा काय फिरव नवीन टाकायला लागतोय तू पुढचा कसं ना माझ्या फाटला किती 2015 रुपये मग टाकून आणायचं की नवा नाही मी कधी बघत मी नाही बोलले सर. आता झाले शेंडी काढलं नाही बाकी कोण पण करा. गेल्या वर्षी कुठे झाला मेडकत वाडा जिथं त्यांचं कोण होते ना तिथे उतरले संध्या आणि 25 माणसं त्यांना जेवण केलेलं. हा आणि जाताना आम्ही गेलो 7 माणसं आहोत तिथं. नको शूटिंग नको नको. तर आता आपण निघालोय आजोबांकडे. काल आपण होळी उभी केली आणि आज आजोबांना भेटायला चाललोय सिंधुदुर्ग जिल्ह्यात. पहिलं देवीचं दर्शन घेऊया पालखीचं.
आहे बाबांचं छोटंसं गार्डन. त्यांनी भरपूर वेली वगैरे लावल्यात. त्या साईडला इथे शेंगांची झाडं खूप आहेत. हे लिंबूचं झाड आहे, पाणी देतोय सगळ्यांना. ही लाकडं भरून ठेवलेली आहेत. इथे म्हैशीसाठी आहे. वेल मला वाटतं दोडक्याची आहे. केळीची झाडं, भाजीसाठी मळे केलेले आहेत. गवती चहा, पण वेल आहे. कसलं आहे मला पण नाही माहित. तिकडे शिंगांचं झाड आहे पाठी. केळीची की नारळाची झाड आहेत मला वाटतं. हे आंब्याचं कलम, मागे दिसतंय तिथे पहिले गोंडे लावलेले बाबांनी आम्ही आलेलो तेव्हा. जे दररोज आराला वगैरे लागतात ते गोंडे ते इथून घ्यायचे. मिरच्या पण लावलेल्या त्यांनी. त्याच्यानंतर खाली तिथे हा बाबा काय बोलताय? हा, खाली पहिलं टॅमॅटो वगैरे पण लावले होते. टॅमॅटो, मिरच्या, ढोबळी मिरच्या आणि साध्या मिरच्या पण लावलेल्या जेव्हा जेवणाला लागतं. म्हणजे सगळं जे सामान होतं महिनाभराचं, जे दररोज जेवणाला वगैरे लागतं किंवा फुलं वगैरे झाली देवाला, ते इथेच पिकवत होते. खूप मस्त होतं. तर बघू शकता केवढीशी जागा आहे, त्यात एवढं सगळं केलेलं आहे. आता बाबांना मदत करतोय शेंगा काढायला. बाबा वर चढलेत झाडावर. आपण खाली पहिलं भरपूर जायचो बाबांबरोबर. आपण भरपूर दिवस राहायला यायचो तेव्हा. वर खड्डे मारायला वगैरे. खड्डे अशासाठी तिथे काजूची झाडं लावायची होती तेव्हा, किंवा काजू गोळा करायला वगैरे वर रानात जायचो. आता काढूया शेंगा, नाही तर पडेल. भेटू नंतर. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. भेटू आपण पुढच्या ब्लॉग बरोबर.